ट्रेन चली जाएगी, भागो। San. San. ओ छान मामा. गुदू गुदू होतोय का? हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल ट्रॅव्हल विथ कांचन. तर आतापर्यंतचे आधीचे जे तुम्ही व्हिडिओ बघितले असतील ते होते झेंगजियाजी मधले, आणि आता आपण एका नवीन सिटीमध्ये चाललो आहे चायनाच्या, ती म्हणजे चॉंगचिंग. तर ही जी चॉंगचिंग सिटी आहे, ही जी तुम्ही आतापर्यंत ऐकलं असेल की चायनामध्ये खूप साऱ्या शॉकिंग गोष्टी होतात, किंवा इतकी सारी टेक्नॉलॉजी कसं काय चायना करू शकते, किंवा ह्या गोष्टी कशा पॉसिबल आहेत, या असे काहीतरी व्हिडिओ तुम्ही बघितले असतील, तर ते सगळे प्लेसेस तुम्हाला चॉंगचिंगमध्ये बघायला मिळणार आहेत. एकदम शॉकिंग गोष्टी तुम्हाला चॉंगचिंगमध्ये बघायला मिळणार आहे, की जे आपल्याला बघून वाटतं अरे हे पॉसिबल नाही आहे, हे कसं काय होऊ शकतं, किंवा असं कसं असं वाटणाऱ्या खूप साऱ्या गोष्टी तुम्हाला चॉंगचिंगमध्ये बघायला मिळणार आहे. तर आता आपण त्याच सिटीमध्ये चाललो आहे. तर आता झेंगजियाजीवरून चॉंगचिंगने आपण चायनीज रेल्वेने जाणार आहेत. इंडियन रेल्वे तुम्ही बघितले असेल, तर चायनीज रेल्वे कशा असतात ते पण आपण बघूया. आज हायस्पीड नाही, बुलेट ट्रेन नाही, आज आपण चायनीज रेल्वेने जाणार आहेत. आणि इथून ते 6 तासाच्या अंतरावर आहे. 6-6.5 तास आपल्याला लागतील. तर आमची आता ट्रेन आहे 12 वाजता दुपारी, आणि ती तिकडे 6च्या आसपास पोहोचेल, 6-6:30पर्यंत. तर आपण आज चायनीज रेल्वेचा प्रवास करूया. आणि आता वाजले इकडे 10. तर आता नाश्ता करायला आलो आहे. तर आता इकडे नाश्ता करतो, ब्रेकफास्ट करतो, मग नंतर कॉफी वगैरे घेऊ आणि आपला पुढचा प्रवास सुरू होईल चायनीज रेल्वेचा. तर इथल्या चायनीज रेल्वेजमध्ये काय काय फॅसिलिटीज असतात, किंवा चायनीज रेल्वेमध्ये आपल्यासारखेच वस्तू विकायला येतात का, किंवा कशी असते चायनीज रेल्वे. आमचा देखील हा फर्स्ट एक्सपिरियन्स आहे. आम्ही देखील अजूनपर्यंत चायनीज रेल्वेमध्ये ट्रॅव्हल नाही केलं, हायस्पीडमध्येच केलं, मेट्रो ट्रेनमध्ये केलं. तर चला, आणि तुम्ही पण चला आमच्यासोबत, आणि आपण एका नवीन सिटीमध्ये जाऊया. खूप मस्त भारी सिटी. आम्ही तर खूप एक्सायटेड आहेत त्या शॉकिंग गोष्टी बघण्यासाठी आणि आजचा चायनीज रेल्वेचा प्रवास करण्यासाठी. तर चला आज जाऊया. बट सगळ्यात आधी आपण आता नाश्ता करूया. तर नाश्त्यामध्ये आम्ही मोमोज मागवले आहेत, नंतर ऑमलेट, ब्रेड अशा गोष्टी मागवल्या आहेत. तर आणि मला आहे ना, बऱ्याचशा जणांचे प्रश्न येतात की इथं जेवणाचा प्रॉब्लेम होतो का, की इथं जेवणाला व्यवस्थित मिळत नाही का वगैरे. तर नाही, तसं काही नाही. ते आपल्यावर आहे, आपण काय खातो, काय नाही खात, काय ऑर्डर करतो. इथं सगळे ऑप्शन असतात. जर तुम्ही नॉन व्हेजिटेरियन असाल तर तुम्हाला नक्कीच काही प्रॉब्लेम येणार नाही. व्हेजिटेरियन असाल तर थोडाफार प्रॉब्लेम येईल, कारण मग व्हेजिटेबलमध्ये तुम्हाला सॉटे व्हेजिटेबल्स असतात, काही छान असतात. आपल्या जसे आपण गार्लिक टाकून मेथी बनवतो, पोकळा बनवतो, पालक बनवतो, तशा देखील इथं व्हेजिटेबल्स वेगळ्या मिळतात. त्यांच्या पण छान असतात टेस्ट. त्या व्हेजिटेबल किंवा पोटॅटोच्या गोष्टी खाऊ शकतो, किंवा सूप असतात, नूडल्स असतात, रेडी टू ईटचे नूडल्स असतात. तर असे व्हेजिटेरियनवाल्यांसाठी असतात ऑप्शन. आणि जर नॉन व्हेजिटेरियन असाल तर चिकन, एग, फिशचे खूप सारे प्रकार असतात, मटन, या गोष्टी तुम्ही ट्राय करू शकतात, या मिळतात. आणि या व्यतिरिक्त मग पोर्क, बीफ असतं त्यांचं. बट ते आपल्यावर आहे, आपण नाही सिलेक्ट केलं, आपण नाही खाल्लं तर आपल्याला दुसरे ऑप्शन देखील असतात. तर आमचा तरी काही प्रॉब्लेम नाही होत. फक्त एवढंच आहे की कंटाळा येतो आता नेहमी तेच चायनीज जेवण खाऊन. आणि आता सगळ्या गोष्टी आम्ही नवीन गोष्टी ट्राय करत असतो. काहीतरी वेगळी डिश दिसली तर ती ट्राय करायची, तर तसं खात असतो. आणि जसं आपल्या इंडियामध्ये चायनीज जे असतात स्टॉल असतात, तिथं आपण बघतो फ्राईड राईस आहे, मंचुरियन आहे, नूडल्स आहे. तर तसे ऑप्शन इथं खूप कमी तुम्हाला बघायला मिळतील. आपल्याकडे सांगतात ते चायनाचे आहेत, बट ते मे बी ते नेपाळी लोक वगैरे असतात ते बनवतात. बट इथं तुम्हाला ते तसे ऑप्शन आहेत. वेगळ्या प्रकार त्या गोष्टी मिळतील, पण थोड्या वेगळ्या स्टाईलने बनवलेल्या. मंचुरियन तर मिळणारच नाही इकडे तुम्हाला. तर असं आहे. तर आणि बाकीच्या देखील आहे ना, ज्या काही लोकांच्या काही डाऊट्स आहेत चायनाबद्दलच्या काही गोष्टी आहेत, ते तुम्ही मला विचारू शकता कमेंट्समध्ये. मी तुम्हाला त्याचे सगळे आन्सर्स देत राहील. ज्या गोष्टी इथे आम्ही स्वतः ऑब्झर्व करतोय, एक्सपिरियन्स करतोय, त्या मी तुमच्यासोबत शेअर करत राहील. तर चला, आजचा प्रवास सुरू करण्याआधी आणि आजचा व्हिडिओला पुढे कंटिन्यू करण्याआधी तुम्ही माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करत राहा.
आणि कालचे जे आपण झेंगजियाजीचे व्हिडिओज होते माझे आधीचे 2 ते बघितले नसतील तर नक्की बघा. खूप भारी आहेत, बिलकुल मिस करू नका. अगदी स्वर्गात आल्याचा आम्हाला फील येत होता. इतका भारी व्हिडिओ आणि इतकी भारी प्लेस आम्ही आधी कधीच बघितली नव्हती, त्यामुळे नक्की ती बघा. मी त्यांची लिंक तुम्हाला टाकून देते इथं, न मिस करता ते व्हिडिओज बघा. खरंच खूप भारी प्लेस होती ती. शिशी झालाय तो बाबाचा आवडीचा बेबी तो ऐकायचा बाबा. जाओ कर जाओ. बाबान पकडून घेतला ऐक्यला. बाबाला आवडतो ऐक्य. बाबाला ऐक्य आवडतो ना. बाबाला ऐक्य आवडतो म्हणून बाबा पकडतो ऐक्यला. हॉटेलचा मालक आहे, त्याला खूप आवडतो ऐक्य. ते जसं ऐक्य खाली उतरतो लगेच त्याला पकडून घेतं. चल जायचं जेव्हा जेव्हा. चलो नाश्ता करा. सूप वाले मोमोज येते ना साडेवाले. सोया सॉस विनेगर आणि ऑमलेट पाव बॉईल एग. इथे पण आपल्यासारखे रस्त्यावर सकाळी असे नाश्त्याचे स्टॉल लागतात. हा जो बर्गर आहे ना, हा आम्ही आधी खाल्लाय, खूप छान लागतो. ए आशो, तो बर्गर आहे बघ, आपण खाल्ला होता तो. हॅलो हॅलो. काय डोस्यासारखं बनवत आहे. नान आहे वाटतं. अनाउन्समेंटचा आवाज येतोय. स्टेशनला पण सिक्युरिटी आहे. ब्लॅक चेकिंग, आपली स्वतःची चेकिंग करतात. लिफ्ट आहे, एलिव्हेटर. खूप मोठं आहे स्टेशन पण छान. तरी हे छोट्या टाऊनमधलं स्टेशन आहे झांगजियाजीच्या. ओल्ड टाऊन आहे. मोठ्या सिटीमधलं वेगळं असेल अजून छानपैकी. अजून यापेक्षाही मोठं असेल स्टेशन. इथे पण मेगडी वगैरेचे शॉप्स दिसत आहेत. हे बघा, इथेच पासपोर्ट स्कॅन करून मध्ये जायचंय. बॅग चेकिंग आहे. इथं पण KFC आहे, काही अजून मॅकडी आहे, तर दुसरे शॉप्स आहेत खाण्याचे. हे बघा, स्टेशनवर वेटिंग टाईममध्ये तुम्ही इथे बसून मसाज पण करू शकतात. खूप सारे आहे बघा, किती सारे आहे. आणि हा इकडे बाजूला या साईडला वेटिंग एरिया. ट्रेन लागेपर्यंत तुम्ही इथे वेट करत बसायचं. असं आहेत मसाज चेअर. हायस्पीड स्टेशनला पण असतात. भरपूर मोठं आहे स्टेशन. इथे तो कोड दिला आहे, तो कोड स्कॅन करायचा. हा आणि हे बटन असतील कमी जास्त करण्याचे. आशुतोष ट्राय करताय. आशुतोष बसले आता. एकदम कम्फर्ट सीट आहे. पाय वर करून मस्त बसता येतं. मान गए भाई. कसं वाटतंय आशू? एक नंबर. पाठ मोकळी होते. मसाज होते तशी का रोलरने? प्रॉपर मसाज करता येते. थरथर करतोय तू. बॉडी हे होते का व्हायब्रेट? मसाज मारता येते खालून मला. बॉडी व्हायब्रेट. नाही रे, तू थांबतो, तुम्हाला दाखवतो.
आहा ग हळूहळू मोकळे होत आहे का? खरंच मोकळं होतं. ए डोक्याला पण ते सर्व देतंय. मुवमेंट होतंय ना, मूव होतंय ते, अशी हवा भरतय सोडतय, एक नंबर. व्हायब्रेट होते बॉडी छान थर गुदुगुदू होतोय का? टोचतंय ना. आहा एक नंबर मसाज. डान्स करतोय तू, बेली डान्स. चिमू पापा कशा बेली डान्स करतोय हे बघ, गुरु 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 अशा थरथर करतोय ना. नाही तिथं बटनने दाबायचे. चार्जिंग स्टेशन आहे बघा इथे, फ्री चार्जिंग स्टेशन. सगळे कसे लाईनीमध्ये बसले चार्जिंग करायला. आणि हे स्टेशन आहे, तुम्ही बघू शकता. हे बघा खाली किती क्लीन आहे, कचरा वगैरे तर नाहीच नाही, पण खूप चमकतं आहे, एकदम नव्या नव्या स्टाईल चमकत आहे सगळ्या. एवढी गर्दी आहे, एवढं मोठं स्टेशन आहे, पण कुठंच तुम्हाला काडी कचरा काहीही दिसणार नाही. आणि बघा बॅगसुद्धा आम्ही आमची बॅग अशी तिकडं ठेवलेलं आहे, तर कोणी तुमच्या बॅगला हात लावणार नाही का उचलून येणार नाही, काहीच नाही. एवढी इथे सिक्युरिटी असते आणि कोणी कोणाच्या कुठल्याच गोष्टीला हात लावत नाही. तुम्ही दिवसभर वस्तू अशीच सोडून देखील जाऊ शकता, परत आल्यावर तुम्हाला ती वस्तू त्याच जागी मिळेल. तर एवढं इथं ते असतं नक्की की कोणी कोणाच्या गोष्टीला हात देखील लावत नाही. चोरी चपाटी या गोष्टी इथे नाही आहेत. आणि सगळीकडे कॅमेरे असतात, सगळीकडे. मग ते स्टेशन असू द्या, रस्ते असू द्या, नॉर्मल छोटे गाव असू द्या, काही असू द्या, सगळीकडे तुम्हाला चारही बाजूंनी तुम्ही कॅमेऱ्याच्या नजरेत राहा. सगळीकडे कॅमेरे असतात, त्यामुळे भीतीचं कारणच नसतं आणि कोणी कुठल्या गोष्टीला हात देखील लावत नाही. तर आता आम्ही इथून मॅकडीमधूनच पार्सल घेऊन घेतो ट्रेनमध्ये मॅकडी बर्गर खाण्यासाठी, कारण माहीत नाही ट्रेनमध्ये काय असेल काय नसेल. आणि असलं पण तर ते बर्गर आपलं नूडल्स डम्पलिंग असंच राहील, तर राईस तर ते नको, म्हणून मग इथूनच पार्सल घेतो. तर जसं हायस्पीडला असतं की तुमची ट्रेन येण्याच्या 10 मिनटाआधीच तुम्हाला प्लॅटफॉर्मवर एंट्री मिळेल, तर तसंच इथं देखील आहे स्टेशनला पण. ट्रेन येण्याच्या 10 मिनटाआधीच आपल्याला मध्ये ते एंट्री देतील प्लॅटफॉर्मवर. तोपर्यंत या वेटिंग एरियामध्येच वेटिंग करत बसायचं असतं. आता आमची ट्रेन लागली आहे, 10 मिनटं बाकी आहेत. आता आम्ही जातो, एंट्री करतो मध्ये. रे बघा इथं असं लाईनीमध्ये उभं केलं आहे आणि ते आपल्याला ट्रेन जेव्हा प्लॅटफॉर्मवर येईल तेव्हा आत सोडतील. सगळं चायनीजमध्ये लिहिलं आहे, स्कॅन करून बघावं लागतं. ही 1096 जी दिसते ब्ल्यू कलरमध्ये, ती आमची गाडी ट्रेन आहे. तर लागलेली ती तेव्हाच आता आहे. जेव्हा या स्क्रीनवरती गाडी लागली असं दिसेल तेव्हाच ते इथून एंट्री देतील. पासपोर्ट स्कॅन करून 12 नंबरला जा. 12 नंबरच्या प्लॅटफॉर्मला आमची ट्रेन आता आहे. सो चला जाऊया. सो ही बघा ट्रेन, चायनीज रेल्वे, चायनीज ट्रेन, काय बेटा ही चायना ट्रेन. भारतीय रेल्वे असते ना किंवा तशी चायनीज रेल्वे ही करून जाणार आहे आज ऐक्य. ही बघा मी बोलली ना, ग्रीन आणि थोडासा येल्लोइश कलरच्या पट्ट्या असतात. 11 नंबरच्या कोचमध्ये आमचं स्लीपर सीट आहे. बाय बाय झेंजियांची. खूप छान प्लेस होती झेंजियांची. व्हिडिओ बघितले नसतील ना तर नक्की बघा झेंजियांचीचे. गेट ऑफ हेवन आणि ग्लास ब्रिज, वा एकदम स्वर्गात गेल्याचाच फील होता. हात पकडायचा चिमा, बघायचं नाही बेटा, ट्रेन आहे. भागो.
मागे पळावं सगळीकडे सारखंच लागतं का? 11-9 दहा अप्पर बर्थ. 等一下，我送你过去回印报，上次了。 पासपोर्ट दाखवायचे का एंट्री करताना पण? चला निघा. चल रे दुसरे. चलो बेटा. नाही वरचे सीट आहेत आमचे दोघं तिघ सीट वरचे अप्परचे. जावर चढा. चढा वर. चढ ना. निघ चढ का तू पण. हाय बेबी. हाय करो. हाय मजा येते ऐकायला वरती. 这个拿过来放，拿过来放。 हो पॉ करून सुरू होईल ट्रेन. हे पासपोर्ट आणि हे बघ हे आलं. तर असे 3 टप्पे आहेत. एक खाली हा जसं आपल्याकडे असतं तसेच आहेत. आमचे वरचे सीट आहेत सगळेच. स्लीपर ट्रेन. हा आता प्रवास सुरू झालाय ट्रेनचा छानपैकी. तेव्हा चढताना गर्दी होती वाटतं. आता खाली झालं. सेकंड क्लास स्लीपर. सेकंड क्लास स्लीपर. फर्स्ट क्लासला 4च सीट असतात. 4 म्हणजे 1 2 3 4. अच्छा तसे इथं 6 आहेत ते 4 असतात असं फर्स्ट क्लास. सेकंडला अरे बोगदाला वाटतं. ओके खायला लोक खाली उतरतायत का? पण सोबत आहे. बॅगेजवळ आठवतो. वरती बसली मी आता. वरचं सीट आहे त्यामुळे खूप कंजेस्टेड आहे थोडंसं बसायला मानेला. आणि त्यातल्या त्यात इतकं उंच आहे की चढायला इतकं अवघड होतं वरपर्यंत. 2 नंबरच्या सीटला काही वाटत नाही. 3 नंबरवर यायला पायात चमक येते. त्यामुळे एकदा बसलं वरती की खाली उतरायचं नाव नाही अशी गोष्ट आहे. ऐक्याने पापा आता खाली गेले परत. खाण्यासाठी खाली उतरून जेवायचं असतं. घाण नको व्हायला म्हणून इथे टेबलवर बसायचं नाही तर मग अशा या टेबलवर. वरती छान जागा आहे वस्तू ठेवायला बॅग ठेवायला. ब्लँकेट दिलंय. Nice to meet you. Hello. Yeah. Hello. चायनीज. Hello. 他也会说中文哦。 नाईस टू मीट यू म्हणताय अंकल तुला. अंकल म्हणताय तुला भेटून छान वाटलं. What's your name? ऐक ऐक. Oh.来。 काय देतोय अंकल? No 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 no. Yeah. विकणारा आहे का ऐक अंकल? अयो. हे बघा ट्रेन. या ट्रेन मध्ये पण विकायला येतात वस्तू असे. 3. Let's go. Wow, amazing. मग आमचं एवढं लहान बाळ नाही म्हणा. त्याच पाहून खुशी. गाड्या गोड्या दाखव त्याला. ही लाईक्स कार. Yeah. ओ बापरे ब्रेक लागतो. हो पण एक गोष्ट या ट्रेनची आम्हाला आवडली की जसं आपल्या इथं नाही का स्लीपर ट्रेनमध्ये जनरलवाले देखील घुसून जातात आणि ज्यांचं सीट नसतं ते आपल्याला बाजूला आम्हाला बसू द्या असं असतं. तसं या ट्रेनमध्ये तुम्हाला बघायला नाही मिळणार. कारण जसं तुम्ही बघितलं असेल आपण एंट्री करतानाच आधी त्यांनीच पासपोर्ट स्कॅन केले. त्यानंतर जसं आपण ज्या बोगीमध्ये एंट्री करतो तिथं प्रत्येक बोगीजवळ वेगवेगळा सेपरेट एक TC होता जो आपल्याला बोगीमध्ये एंट्री करण्याआधीच आपलं पासपोर्ट आणि तिकीट चेक करत होता आणि तरच आपल्याला आतमध्ये एंट्री देत होता. म्हणजे जर तुमच्याकडे
स्लीपरचं, कोचचं, ह्या बोगीचं तिकीट असेल तरच तुम्ही त्या बोगीमध्ये एंट्री करू शकतात. अदरवाईज तुमचं जनरलचं तिकीट असेल किंवा दुसऱ्या बोगीचं तिकीट असेल तर तुम्ही इथे नाही एंट्री करू शकत आणि नाही बसू शकत. तर ही एक गोष्ट चांगली वाटली. त्याच्याने गर्दी देखील नाही झाली. आणि जसं आपल्याकडे स्लीपर ट्रेनमध्ये जनरलवाले देखील जाऊन बसतात किंवा दुसऱ्या बोगीचे देखील जाऊन बसतात, त्यामुळे गर्दी होते. आणि ज्यांनी स्लीपरचं तिकीट बुक केलं असतं त्यांना जागा न मिळता किंवा थोडंफार ॲडजस्टमेंट करता करता दुसऱ्यांना जागा द्यावी लागते. तर तशी गोष्ट आम्हाला इथे नाही दिसली. तर ही एक गोष्ट चांगली आहे. ट्रेन बघा अशी किती भारी आहे. अच्छा ती वेगळी का? मला वाटलं हाच विकतोय ट्रेन. पण ट्रेन त्या माणसाने विकत घेतली होती का? There's a get. There's a get. 1, 2, 3, go. Right. It's my beautiful baby. No problem. Thank you, man. No problem. Yeah. नाही बेटा ट्रेन घेऊन गेलं. ती ट्रेन ती दुसऱ्या अंकलची होती बाबू. ट्रेन भारी होती पण. Can you speak Chinese? No. No. Oh, I'm sorry. Mary want to बाय करा अंकलला. Bye. फोर्सने केला बिचाराने आपल्याकडे. घ्या 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 पोरग बघून घ्या. जेवायला विकायला येत आहेत ट्रेन मध्ये. साबाई सू असे करा गाणे म्हणा. बेलाच्या झाडाखाली महादेव तू. केला मैत्रीण भेटली खेळायला. असं कर. हळूच टच करायचं. असं कर. असं कर. हळू 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 बेटा. असं धरून ठेवायचं. असे पकडून ठेव. हळू असे कर फक्त. करा हळू हळू हळू. नाही असं नाही बघ. हळूच टच करायचं. असे असे हळूच टच करायचं. असं हे बघ इकडे इकडे. कर असे. कर असे. क्लिनिंग साठी पण आले. जी थोडीफार काही घाण असेल ती झाडझूड करायला. हे बघ किती उंच झालं बघ आमच्या टॉवर. बघ ते आंटी हॅलो करते तुला. हॅलो कर तिकडं. मियाव कर. चिमू बाजूला हो बेटा. झाडायला आले अंकल. ऑलरेडी ट्रेन क्लीन आहे तरी उरलेली छुरलेली पण घाण झाडायला आला बिचारा अंकल. प्रत्येक स्टेशनला येतात. हा ना. कुठे गेले अंकल? बघ ती दीदी आली परत. काहीतरी छान गेम शिकव पापा त्यांना खेळायला. टाइम काय मोठं टावर झालं. हॅलो मियाव. Look, look. 的话，像我们有那个缺钙的或者贫血的、缺铁的，可以带一些。来，我先封一下，你们先尝一下啊。 आणि हो ट्रेन लेट होण्याची गोष्ट इथं देखील आहे. आपल्याकडे पण काही ट्रेन लेट होतात. तसंच आमची ट्रेन होती 12 वाजेची आणि आली इथे 1:15 वाजता. तर ही सुद्धा 1:15 तास ट्रेन लेट होती. तर आता बघू पुढे टाईम कवर करते का जास्त लेट पोचवते. अजून 1:15 तास लेट पोचवते ते समजेल आता. तशी तर ट्रेन खूपच स्लो चालू आहे. खूप स्लो चालू आहे आणि खूप स्टेशनला खूप जास्त वेळापर्यंत ती थांबते देखील आहे. घर बघ असं जी लोक शेअर में घर. व्ह्यू किती मस्त आहे त्यांना. आजूबाजूला डोंगर पाळामधली घरं आहेत काही. बर्फात जीव जात असेल त्यांचा. म्हणजे त्यांना आता सवय झाली ना. कौलाची आहेत ना. प्रॉपर ते हिली लाईफ क्लिफ लाईफ. 那个，你小朋友我给不着啊。 ओके. ओ थँक्यू. शेशे चॉकलेट दिल्या.
फ्री मध्ये चॉकलेट वाटते. आता तुला पाहिजे लगेच. टेस्ट साठी दिल्या वाटतं ना. आवडला तर घ्या. हे बघ तुला दिली. पापा दे त्याला पण. चॉकलेट्स विकताय तर ते आधी टेस्ट करा. आवडल्या तर घ्या. सान सान 哎，那你小孩还是三十三中国还是这样的大呀，30？30岁生的， ，my age 哎，这还是33，小心小心小心， 33，不得买个。那你这个多少钱？就看。30岁生的。 आजी वय मस्त आहे तुझं पाय बोटांवर. सन 30 yes 33. चायनीज यायला लागले असेच असते ना. मला काय येते चायनीज. 咱还要生一个，要生2个，还要生一个小孩。一个就不生了。इक्वा म्हणजे काय एकटा. एकच आहे 2 ओके. 还生一个。 एक 2 这生一个呢，还生一个。 2 एकच आहे पण बोलता आगाऊ आहे. 2 पाहिजे म्हणे. होती मला आजी. आला पोलीस घेऊन जायला. लंगीचं एकच पान दलदल बाबू. वीस काका पकडा. चाऊ माऊ गुळाची पापडी गंमत लाडू तेल बाळू ते लंगीचं एकच पान दर दर बाबू. इसका कान. पकडा यर्स करा. चाऊ माऊ बोला. माऊ दुधू दुधू काला खाऊ. पाणी पिऊ. ओ चांद मामा. बघा ट्रेनचं बेसिंग एरिया, हँडवॉश करण्याचा एरिया पण किती क्लीन आहे. आणि साईडला डस्टबिन ठेवले त्याच्यातच सगळे टाकतायत. तर किती क्लीन एरिया आहे. त्यानंतर टॉयलेट पण तितकंच क्लीन होतं. विंडो आपल्या ज्या काही गेट आहेत ट्रेनचे एंट्री करण्याचे ते पण लॉक केलेले आहेत दोघंही साईडने. त्यामुळे कोणीही दरवाजात देखील उभं नाहीये. आपल्याकडे जशी दरवाजात उभं असतात तसं नाहीये. सगळं बंद केलेलं आहे. हे बघा हे पण गेट बंद आहे. ट्रेनमध्ये चढण्याचं गेट सगळे बंद आहे. किती सुंदर नजारा आहे खरंच. धुकं आहे ना त्याच्यामुळे जास्त छान वाटतंय. आणि पूर्ण पाऊस सुरू आहे आज. कालपासून पावसाने परेशान केलंय. पाऊस सुरू आहे पण छान वाटतंय असं ट्रॅव्हल करायला पावसामध्ये. नाही होत ना कारण धुकं दिसतंय डोंगरांमध्ये आणि दाट हिरवीगार झाडी. वातावरण पण छान आहे. आमचा मंकी त्याला मजा वाटते वर खाली खाली वर करायला. एकटा त्याचा चढून जातोय. हुप हुप पाय रे हुप हुप मध्ये. ऐकायला आवडली ट्रेन. कोणती ट्रेन आवडली. हाय स्पीड का ही ट्रेन. रेल्वे आवडली. रेल्वे नाव रेल्वे चढणे. आता नाही. इकडे खूप बोगदे लागतात जाताना रस्त्याने. डोंगराळ भाग आहे त्यामुळे खूप सारे मोठे मोठे बोगदे लागत आहे. आता केव्हाचा सुरू झालाय हा बोगदा अजून संपत नाही. ती पण करते. हे बघा इथं आहे ना अशी जो कोणी काही विकायला येतोय ना तो ती वस्तू आधी आपल्याला वापरायला देतोय. म्हणजे एक्सपिरियन्स घेऊन बघा. आधी ते दाखवतात पहिले यूज करो फिर उसे खरीद लो असं म्हणतो ना आपण की एकदा वापरून बघा मग घ्या. तर ती असे आधी सर्वांना फर्स्टली फ्रीमध्ये असं करून दाखवता की बघा या वस्तूचा असा असा बेनिफिट आहे. किंवा चॉकलेट असेल तर ही अशी टेस्टला लागते. खाण्याची गोष्ट असेल तर खायला देतात पहिले. आता ही काहीतरी मसाजची गोष्ट आहे बहुतेक. स्टिकर लावता येते काहीतरी तर ते लावून देत आहेत प्रत्येकाला. इथे स्टिकर लावून बघा. तुम्हाला इफेक्ट वाटला तर तुम्ही विकत घ्या असं.
म्हणतो ना की पब्लिक ट्रान्सपोर्ट आहे त्यामुळे जास्त गर्दी असते म्हणून घाण होते, कचरा होतो, तर तसं काही नाही. तुम्ही बघू शकता आता इथल्या पण त्या इंडियन रेल्वे असू द्या या इथल्या चायनीज रेल्वे असू द्या, सगळीकडे तेवढीच गर्दी आहे, तेवढंच आहे. आणि इथले लोक तर भरपूर तुम्हाला खाताना दिसतील. पूर्ण टाइम त्यांच्या हातामध्ये खाण्याचेच काहीतरी बॉक्सेस असतात, ते कंटिन्यू खात असतात, तरी देखील तुम्हाला कुठंच इथं कचरा दिसणार नाही. आता ही ट्रेनमध्ये पण दिसणार नाही. जो तो ज्याची त्याची गोष्ट व्यवस्थित खाल्ल्यानंतर रॅपर त्यांच्या कॅरी बॅगमध्येच टाकतात, नंतर जाऊन ते डस्टबिनमध्येच टाकतात, त्यामुळे कुठंच घाण दिसत नाही. तसं आपल्या इथल्या इंडियन रेल्वेमध्ये काहीतरी सुटलेलं असतं किंवा काहीतरी वॉशरूम केलेली असते या काहीतरी घाण असते. इंडियन रेल्वेच्या टॉयलेटमध्ये देखील जाण्याची आपली इच्छा होत नाही, तर तसं तुम्हाला इथं बिलकुल दिसणार नाही. आता आम्ही गेलो की वॉशरूममध्ये इतकं क्लीन होतं आणि तितकंच बेसिंग एरिया पण क्लीन होता, तुम्ही बघितला. तर तेच सांगते की ते ठेवण्यावर असतं, आपण कसं ठेवतोय त्याच्यावर. जर आपण देखील स्वतःहून म्हणजे आधी स्वतःपासून सुरुवात केली की नाही आपल्याला सगळं आपला भारत हा स्वच्छ ठेवायचा आहे, तर तो आपोआप स्वच्छ होईल आणि सुंदर दिसेल. तर इथले लोक तसंच करतात, स्वतःहून ते सुरुवात करतात, स्वतः आधी स्वच्छतेकडे लक्ष देतात आणि त्याबरोबरच तिथले सर्व गोष्टी ह्या क्लीन तुम्हाला म्हणून बघायला मिळतात. सगळीकडेच क्लीनलीनेस असतो, मग ते पब्लिक ट्रान्सपोर्ट असो का प्रायव्हेट प्लेस असो, कुठलीही जागा असू द्या, रोड असू द्या, रस्ते, गाड्या, व्हेकल्स, बसेस, ट्रॅव्हल्स, ट्रेन, सगळ्याच गोष्टी सगळ्याच ठिकाणी तुम्हाला खूप क्लीन दिसतील. हा नाही नाही हा नाही नाही ती चायनीज मध्ये काहीतरी बडबड करते. किती मोठी बघ, किती मोठी नदी, उंच डोंगरांमध्ये किती छान वाटते. क्रोकोडाईल दिसतायत का तुला? आता आपण पोहोचलो चॉंकिंगला. पोहोचलो ना? हा पोहोचलो. आता इथे आपल्याला उतरायचंय. आलं आपलं स्टेशन. चॉंकिंग सिटीला आत्ताच मोठ्या मोठ्या बिल्डिंग सुरू झाल्या लगेच. चॉंगचिंग रेल्वे स्टेशन. निघताना आपण बघा जेव्हा एक्झिट करतो तेव्हा ते आपले पासपोर्ट स्कॅन करतात. त्या पासपोर्टवर आपली सगळी तिकीट डिटेल असते. तर तुमच्याकडे तिकीट होतं ना हे पुन्हा एकदा इथं चेक केलं जातं. म्हणजे ट्रेनमध्ये एंट्री करण्याआधी चेक करतात ते की तिकीट आहे ना, त्यानंतर पुन्हा ट्रेनच्या बोगीमध्ये एंट्री करण्याआधी चेक करतात आणि त्यानंतर इथं लास्ट तुमच्या स्टेशनला उतरल्यावर एक्झिट करताना पण चेक करतात की तुमच्याकडे आहे का नाही तिकीट. हो, तर एवढं वेळेस तिथं चेकिंग होते, तर विदाऊट तिकीट ट्रॅव्हल करण्याचा प्रश्नच येत नाही.